संडे असू दे किंवा मंडे, आमच्या कामाला काय सुट्टी नसते. आता ब्लाऊज शिवायला कसली आले सुट्टी, कधी तर कठा आला तर तेवढंच एखाद्या दिवशी सुट्टी घ्यायचं, परत हायचं आपल्या कामाला लागायचं. पण सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकाचं मात्र टेन्शन नसते. नाश्ता केलं तरी पण चालून जाते. पण आज नाश्ता सुद्धा बाहेरूनच आणला होता, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. मग पटकन नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये ना मेदू वडा होता, ते क्लिप घेणं पण माझ्या लक्षात नाही आलं, कारण मला ना पटपट आवरून हे ब्लाऊज कटिंग करायचं होतं. त्यामुळे आता हे ब्लाऊज तर मी पटकन कटिंग करून घेतलं आणि लागलेच मी शिवायला सुद्धा बसले होते. आणि एका तासाभरामध्ये हे ब्लाऊज सुद्धा मी शिवून रेडी केलं. तेवढा वेळ झाला होता जेवणाचं, 2 वाजले होते. मग पटपट हे सगळं काढून ठेवलं. त्यानंतर बघा स्वयंपाक करायला आले होत्यात. आता काय करावं प्रश्न पडलेला. आणि काल बाजारातून आणलेला भोपळा सुद्धा होता, दुधी भोपळा. म्हटलं चला त्याचीच नाही धपाट करत, बरेच दिवस झाले केलं पण नव्हतं. मी वेळी लाटून करायचे, पण ह्यावेळी काय झालं होतं काय माहिती, पीठ थोडंसं पातळच होत होतं, तसं काय करता येतच नव्हतं. म्हटलं चला आता थापूनच करत. आणि असं पण छान झालते, पण थोडंसं ना जाड झालते. आता लाटून केल्यावर एकदम पातळ होतात ना, तर तसं काय नव्हतं. पण हे पण टेस्टीला छान झाले होते. मग सगळं धपाटं बनवून घेतलं. त्यानंतर बघा मस्तपैकी धपाटं दही असं जेवण केलं. मुलांना पण भूक लागलेली, त्यांना पण दिलं. चला मग आजच्या पुरतं एवढंच, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.